तर मंडळी, आज 30 जुलैचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी आणि खूप मजेशीर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं का. आता काका देवाकडे प्रार्थना करत असतात पांडुरंगा, तुझ्या कृपेने आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागलाय. अशीच कृपादृष्टी मा सुनेवर राहू दे. तिचं सगळं जगातलं सुख, एवढे काही सुख असतील ना तेवढे सगळे सुख माझ्या सुनबाईला लागू दे. ती छान प्रार्थना केली, एकदम अशी साधी प्रार्थना केली मंडळी. आता अवनीला बघायला लागतात. सुनबाई कुठे दिसत नाहीये. सुनबाईकडून सगळीकडे फिरतात. त्या एकीकडे दत्ता काका, महेश दादा आणि दादा तिघही मिळून आता मालकाच्या घरी पोहोचलेले राहतात. आणखीन कोण कोण होता तू? होता माहित नाही, पण खूप डेंजर होता. तो म्हणाला होता की त्या पोरीला जर रूम दिली ना तर छत्री डोळ्यात टाकेल आणि म्हणे 2-2 खून केले. माझा करणार होता. आता काका विचारतात, अहो पण कोण होता तो? हा, तो म्हणत होता की तो तिचा नवरा आहे म्हणून. हा, राजाच होता तो. मला 100% आता खात्री आहे, राजाच तिला जबरदस्ती इथून घेऊन गेलाय. म्हणजे आता दत्ता काकाला काही समजत नाही, पण दत्ता काका आता या दोघा म्हणजे महेशला आणि विवानला लावून देतात. तर घरमालक समजावतात, अहो नाही, जबरदस्ती नाही केली त्याने, ती स्वतःच गेली त्याच्याबरोबर. मी तुम्हाला कसं सांगू ज्युनियर देशमाने, तुमची बहीण कशी राहते हो त्या घरात? मी तुम्हाला पाठवले नाही का त्याचे व्हिडिओ? मी काय मला गिफ्ट दिलं नाही? विवान विचारतो, अरे महेश, हे काय म्हणते? हे बघ महेश, माझ्या अवनीला ना त्रास होतोय. नाही बघवत आहे, मी जाऊन घेऊन येऊ का त्यांच्या इथून तिला? मात्र आता महेश काय ऐकायला तयार नसतो. हे बघ विवान, बाबाच्या इज्जतीला जर धक्का लागला ना मोठा प्रॉब्लेम होईल. शांत राहा, आपण काहीतरी करू, दुसरा मार्ग शोधू. आहो ज्युनियर साहेब, तिघं मिळून घेऊन येऊ ना. दत्ता काका समजावत असतो, बघा हा मुलगा बॉडी बिल्डर आहे, तुम्ही आणि मी घेऊन येऊ की तिघं मिळून? बापाचं कशाला ऐकतोस रे? आता मात्र महेश मंडळी चिडून जातो. त्या बापाबद्दल बोलायचं नाही हा. चल विवान. आता दत्ता काकाही निघतात. कुठे निघालास? हे बघ, काम करायचा काही तुझा पत्ता नाहीये आणि तुला गिफ्टही पाहिजे. विवान आणि तिथून निघून जातात. आता नाही तो बघ दत्ता, काम केलं तरी मला गिफ्टही नाही दिली आणि पैसेही नाही दिले. एकीकडे तो घरमालक म्हणतो, बापरे, कोण पोरगी आहे जिच्यामुळे एवढं सगळं घडून राहिलं? ए घाऱ्या, हे सगळं तुझ्यामुळेच होऊन राहिलं. तुला सांभाळता येत नाही का रे एका साध्या मुलीला? काकाचं एकीकडे सगळं शोधून झालेलं राहतं. अंगणात येतात बाहेर. सुनबाई कुठे आहे? आज दिंडी जाणार आहे घरापुढून. आज तर मेन म्हणजे रांगोळी नाही काढली. यशोदान दादा मागून येतो, त्या नाही आहेत घरी, गेल्या. ते आणि राजा त्याच्या मैत्रिणीकडे गेले. कुठली मैत्रीण आणि कुठे राहते? आता तू जर म्हटलंस ना की माहित नाही म्हणून, लवकरच फोडून टाकील तुझं मी. यांना तुम्ही काहीही काळजी करू नका, ते येतील. अरे काय काळजी नको करू म्हणतो? मी ना आज माझ्या सुनबाईला सरप्राईजच देतो. मी रांगोळ काढतो घरापुढे. रांगोळीचा डब्बा आणतात आणि रांगोळ काढायला लागतात. तेवढ्यातच राजा त्याची गाडी घेऊन येतो. अरे राजा, सुनबाईला सोडून आलास ना व्यवस्थित? कुठे राहते, कुठे तिची मैत्रीण? राजा तर आश्चर्यचकितच होतो. असा कसा विचारतोस रे तू? आहे की नाही ती? अरे मी काय विचारतोय? अहो अण्णा, तुम्हाला सांगितलं नाही ते जवळ राहते म्हणून, आणि त्या फोन करतील. यशोधन दादा तर अण्णाला म्हणत असतो, म्हणजे काकाला म्हणत असतो, तिची फोन करण्याची काय वाट बघू नको, तू तिला सरळ घ्यायलाच जा. तू तिला एकटं सोडलं हे काय मला आवडलेलं नाहीये. काय पोरं आहे देवा, ऐकूनही घेत नाही आणि सांगतही नाही. दादा आता काही न बोलता अंदर निघून जातो. राजाही जातो. आता समजलं का तुला मी खोटं का बोलतो ते? तुला अण्णाला दुखवायचं नव्हतं म्हणून तूही खोटा बोललास ना. आता पण तेच असतं रे, लोकांच्या डोळ्यातली आशा मला काही मोडायची नसते म्हणून खोटं बोलतो मी. हे काय मजबुरी असते म्हणून खोटं बोलतो. हो, मी आता समजू शकत आहो.
मी सांगतो आता अण्णाला चटकन जाऊन. हे बघ, खूप मोठं प्रकरण आहे ते. तुला वाटतंय तेवढंच नाहीये. बघ, पण थोडंसं थांबू, वेळ देऊ, तर अजून काही ना काहीतरी अडचण परत येईल. पण सांगावं तर लागणारच आहे. केव्हा सांगशील तू? हे बघ, आज दिंडी जाणार आहे ना घरापुढून, तेव्हा सगळेजण एकत्र असतील तेव्हा मी सगळ्यांना एकदाच सांगतो. सांगशील ना? हो दादा, अरे सांगावं तर लागणारच आहे. ते कितीही कडू असलं तरी. ठीक आहे, ते जाऊ दे. अवनी मॅडम तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? ते सेटल झाले ना? मी काय विचारतोय तुला? हो दादा. अरे तो घरमालक नाही का, खूपच घाणेरडा होता. आम्ही ते घर कॅन्सल केलं आणि इकडे घरी निघालोच होतो. मला काही कळलंच नाही की अवनी मॅडम गाडीहून कधी उतरल्या आणि वारीसोबत चालत निघाले. जेव्हा मी त्यांना फोन लावला तेव्हा त्यांनी मला अशी शपथ टाकली की राजा, तुला तुझ्या भावाची शपथ, तू काय माझ्या मागे येऊ नको. हे मग त्या कुठे गेल्यात ते काय मला माहित नाही दादा. त्यांनी सगळं आता विठुरायाच्या हाती सोपवलंय. तो जिथे घेऊन जाईल तिथे ते जाईल. ते दत्ता काकाच्या आगाची आग आग होते. काय सांगतोय तू? काकू विचारते बरं का, सुलक्षणा काकू. पोरगी नाही तिकडं? अगं नाही ना ग. म्हणजे गिफ्ट मिळालं नाही म्हणून माझा घसा सुकलाय आणि नाही मिळाली म्हणून माझे आता तंगडे दुखायले. माझा सगळा असा नासोडा नासोडा केलाय त्या राजाने. तू समजावण्याचा प्रयत्न करते की अरे पण ती इकडे, पण काका काय ऐकून घेतच नाही. येणारच ना ती इकडे. अगं गुंडाळ पोट्टे आहे सारे. त्या राजानं घरमालकाला धमकी दिली म्हणे. ती इकडे आलीच नाही ना. काय? मग ही पोट्टी गेली कुणीकडे? इकडे पण नाही गेली आणि इकडे पण नाही आली. माझ्या डोळ्यांनी पाहिलं, तो राजा एकटा झालाय. हेच तर कळत नाही ना. दादा आता राजावर चिडलेला राहतो मंडळी. राजा, अरे असं कसं जाऊ दूध दिलंस तू त्यांना? आणि उद्या जर त्यांच्या घरचे आले तर तू काय उत्तर देणार आहे? आणि जगाला आपण काय सांगणार आहोत? अरे मी मुद्दाम केलंय का? आणि मला माहित सुद्धा नव्हतं ते मागच्या मागे उतरून गेल्या. आता तर त्या वारकऱ्याच्या दिंडी बरोबर आहे. साक्षात विठुरायाची साथ आहे त्यांना. ते आता काळजी नाही रे. कोटी कोटी भक्तांना मार्ग दाखवतो तो, तर यांना सुद्धा दाखवेल. तुला मी बोललो होतो ना काल, माझं जर प्रेम खरं असेल ना तर ते आई घर सोडून कुठेच जाणार नाही. मंडळी, आता ते डेकोरेशन करताना त्यांनी हॅपीचं ते भिंतीला चिटकवलेलं होतंच ना, तर खाली पडतं आणि राजा तो हातात घेतो. सुद्धा आता हॅपी होत नाही राहिलं. राया त्या कुठे असतील, कशा असतील आणि कुठल्या मनस्थितीत असतील आम्हाला काहीच माहित नाही रे. सगळेजण दिंडीची वाट बघत बाहेर उभे असतात. दादा येतो, त्याला अण्णा, सगळी तयारी झालीये. ती आता कोणत्याही क्षणात येईल. दादा तू वहिनीला फोन लाव ना, कुठे आहे ती विचार. अरे फोन करायची काही गरज नाही, त्यांच्या ते येतील. म्हणजे आता धनेश दादा राजाला म्हणत असतो की तू फोन लाव म्हणून. पण आता काका चिडतात. येतील म्हणजे त्यांच्यासाठी जागा नवीन आहे, नवीन शहर आहे आणि पोरग झालंय पण अक्कल शेंगदाण्याच्या दाण्या एवढी पण नाहीये. कोणत्या त्या मैत्रिणीकडून जर वाहन नाही भेटलं किंवा वाटेत रस्ता चुकला म्हणजे धनपाल दादाही म्हणतो, नाहीतर काय, नेहमी मागे मागे करतो वहिनीच्या. वहिनीला एकटं सोडून आला. धनेश दादा म्हणतो, मी जाऊ का, मी घेऊन येऊ का त्यांना? जण म्हणतात नाही, नको रे, राजाला असेल ना काळजी. ती काळजी आहे, बिनगोर एकटं फिरतोय. बस करा आता, नका ना त्याला काही बोलू. यशोधन दादाच्या काय राहिलं जात नाही. ए राजा, तू सांग बरं सगळं आता खरं खरं. सगळं खरं खरं काय आहे ते सांगून टाक त्यांच्याबद्दल. खरं काय आहे म्हणजे? काकाही विचारतात, ए कुठे गेली सुनबाई? तरी आता पालखी आलेली राहते, त्यात अवनी पण असते. आणि आता अवनीच्या लक्षात येतं की ती घरापुढे आली. राजाला असं वाटतं की काश मी वाचलो बापा आता एकदाच. ए बाप रे, मी घराजवळ आले. यांनी कुणी जर मला बघितलं तर, देवा पांडुरंगा, असं म्हणत आता त्या पालखीच्या मागे जो टेम्पो असतो ना, त्या टेम्पोमध्ये अवनी लपून जाते. देवा पांडुरंगा, यांना काय मी दिसू नको देऊ. आता सगळेजण मिळून दिंडीचा आनंद साजरा करतात. काकाला तर खूप आनंद होतो. सगळे वारकरी बसतात. काका सगळ्यांना नमस्कार करतात. नमस्कार माऊली. ए पोरांनो, इकडे या बरं.
मंडळी मला हा खूपच भारी हे वाटलं. छान पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं. विठ्ठलाची लक्ष आपल्याकडे असते आणि किती साध्या पद्धतीने तो आपलं संकट दूर करतो बघा. या सगळ्यांना माहीतही नसतं की अवनी या टेम्पोमध्ये आहे आणि हे सगळं अवनी मागून लपून बघत असते. या ही माझी पोरं आहे. काही पुढे येत नाही. राजा सांगत असतात, इतके वर्ष पांडुरंगाची पूजा केली, पण त्याचा आशीर्वाद आम्हाला यावर्षी लाभलाय. 30 वर्ष आम्हाला त्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला नव्हता. की लक्ष्मीच्या पावलाने माझी सूनबाई घरी आली आणि बाईचा आशीर्वाद लाभलाय आम्हाला. तर अचानकच ती घरी नाहीये, नाहीतर मी तुमची भेट करून दिली असती. माऊली, मी इथूनच तुमच्या पाया पडतो. तुमच्या पाया पडल्यानं की विठुरायापर्यंत पोहोचतात. मला असाच आशीर्वाद राहू दे आमच्या घरावर आणि माझ्या पोरांवर. आता वारकरी म्हणजे दिंडी आता निघालेली राहते आणि मागून काय टेम्पो चालूच होत नाही. मग आता धनपाल दादा तो काय प्रॉब्लेम आहे तो. किती वर्ष झाले ट्रिकला. तो सांगतो की वारकरी सांगतो की 5 वर्ष तरी झाले असतील. तर जा की मग बॅटरी तर धक्काच मारावा लागेल. धक्का मारण्यासाठी सगळेजण जातात. मंडळी नेमकंच राजा मागे जातो. ए पाण्या थांब, मागे माणसं आहेत. त्या बायकांना खाली उतरवतो. शेवटी अवनीच असते. अवनीला दिसते. आता मंडळी अवनीला काही पर्याय नसतो. अवनी खाली उतरते. खाली उतरल्या की लगेच गाडी चालू होते मंडळी. ते निघून गेल्यानंतर सगळ्यांचं लक्ष अवनीकडे जातं. धनेश दादा विचारतात, अहो वहिनी तुम्ही कधी आलात? काकाही विचारतात, सुनबाई? मंडळी आता पुढील भागात अवनी विठ्ठलाची पूजा करताना दिसते. राजा सांगत असतो घरच्यांना की त्या कधीही जातील. त्या कधीही जातील म्हणजे तर आता काका त्याला मागेच लागतात काडी घेऊ. राजाने खूप मार खाल्लाय मंडळी. त्यामुळे उद्याचाही भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तिच्या मात्र आता सगळं लक्षात आलेलं राहतं. बिचाऱ्या राजाला अवनीमुळे मार खावा लागलाय.